तर हिंगोलीमध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांची प्रचार सभा होते। नांदेडच्या हदगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भागवत कराड देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत। बाबूराव कदम यांच्या विरोधात नागेश पाटील हे आष्टीकर हे मैदानामध्ये आहेत। हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कवळीकर यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिंगोली नांदेडच्या हदगावमध्ये संवाद बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एका लॉन्समध्ये भव्य दिव्य स्टेज उभारले आहे आणि स्टेजवरती अनेक व्हीआयपी बसतील अशा खुर्च्या देखील टाकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता हळूहळू जे आहेत ते महायुतीचे पदाधिकारी या हदगाव नगरीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत लोकसभेचे उमेदवार बाबूरावजी कदम कवळीकर। काय सांगाल, किती वाजता मुख्यमंत्री यांचं आगमन होणार आहे आणि सगळा प्रोग्राम कसा असणार आहे? सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब 1 वाजता या महायुतीच्या कार्यकर्त्यासोबत संवाद करण्यासाठी येणार आहेत। स्टेज आम्ही जरी करून ठेवला असेल तरी मला वाटते शंकाच आहे की मला ज्याप्रमाणे सांगितलं की स्टेजवर ते जाणार नाहीत, कारण फक्त प्रमुख कार्यकर्त्यासोबत चर्चा करणार आहेत। महायुतीचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवतजी कराड साहेब हे सुद्धा येणार आहेत। कॅमेरामन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हदगाव।